आल्याच्या नंतर त्यानं पाहिलं की विठ्ठल स्वतः दारामध्ये उभा आहेत आणि देवाने पाहिलं की पुंडलिक स्वतः घरामध्ये त्याच्या आई वडिलांची सेवा करत आहे. देव म्हणाले, अरे विठ्ठला, मी तुझ्या घरी आलेलो आहे, मी स्वतः देव आहे, तुला भेटायला आलोय, तू मला भेटायला यायचं तर मी स्वतः आलेलो आहे. तर विठ्ठल, मी स्वतः तुझ्या दारामध्ये आहे. तर पुंडलिक देवाला म्हणाले, अरे देवा, तुम्हाला दिसत नाही का, मी स्वतः माझ्या आई वडिलांची सेवा करत आहे, माझे आई वडील हेच माझ्यासाठी देव आहे, तुम्ही माझ्यासाठी माझ्याकडे आले, तुमचे खूप खूप आभार. परंतु तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही थांबा थोडा वेळ, माझ्या आई वडिलांची सेवा थोडी राहिलेली आहे, माझ्या आई वडिलांची सेवा झाल्याच्या नंतर मी तुमची भेट घेण्यासाठी, तुमचं दर्शन घेण्यासाठी मी येतोय, तुम्हाला जर वेळ असेल तर थांबा. अरे म्हणे पुंडलिका, मी देव आहे, तुला कळतंय का, मी देव असून तुझ्या भेटीसाठी आलोय. अरे लोक हजारो किलोमीटरहून, शेकडो किलोमीटरहून माझी भेट घेण्यासाठी माझ्याकडे येतात आणि मी स्वतः तुझ्याकडे आलोय, तुला वेळ नाही का, हे बघ तू आला पाहिजे. देवा, तुम्हाला दिसतंय ना, मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही थांबा, नाही तर जा. नाही, अरे ये, मी तुझ्या स्वतः